हून यायचे लोक, महागड्या गाड्या, करोडपती लोक, पण पडक्या अंधाऱ्या धुळीनं भरलेल्या खोलीत यायचे हे लोक. का बरं? कारण कळताच गावकऱ्यांना तर विश्वासच बसेना. काहींनी तर स्वतःच्या गालावर चपटा मारल्या. हे काय आपल्या गावात असलं सुरू होतं. कर्जतच्या ताडवाडी गावातून रात्रीचा गडद अंधार झाला होता. गाव शांत होतं, पण त्या शांततेतून काहीतरी कुजबुजत होतं. एका शेताकडे येणारा मंद प्रकाश, गाड्या लांबवर उभ्या, काही गाड्या, महागड्या गाड्या, एक ब्रेझा, एक स्कॉर्पिओ आणि काही काचांच्या मोटारी. गावातल्या 2 मुलांनी ते पाहिलं. त्यांना वाटलं कुणीतरी पीक चोरायला आलंय का, पण इतक्या महागड्या गाड्यांमधून कोण येणार पीक चोरायला? एक मुलगा म्हणाला, चल जाऊन बघूया. दोघं सावकाश शेताच्या दिशेनं सरकले. जवळ गेल्यावर त्यांना एक विचित्र वास आला, नाकात घुसणाऱ्या जळत्या रसायनांचा, आणि आतून येणारा मंद प्रकाश दरवाजाच्या फटीतून दिसत होतं. 5 जण काहीतरी करत होते. त्यांच्या समोर टेबलावर काही बाटल्या, काही सब्र्या, इलेक्ट्रिक हीटर, चालू वाफ उठत होते. वास एवढा तीव्र होता की मुलांनी हातानं नाक झाकलं. त्या क्षणी बाहेरून एका गाडीचा दरवाजा उघडला. एक जण बाहेर आला, फोनवर बोलत होता. काम जवळपास संपलंय, अजून थोडं हिट झालं की तयार. कोणता? त्या दोघांच्या अंगावर काटा आला. ते मागं सरकल्याने गावाकडे पळाले. गावागावात जाऊन त्यांनी सगळ्यांना सांगितलं, शेतात काहीतरी मोठं चाललंय. काहींनी विश्वास ठेवला नाही, काहींनी हसून टाकलं, अरे काहीतरी मस्ती करत असतील मुंबईचे लोक. पण काही जणी निघाले टॉर्च घेऊन, आणि जेव्हा सगळ्यांनी त्या घराभोवती घेराव घातला तेव्हा आतून आवाज आला, सगळं संपव, सांडून टाक, पोलीस येणार. गावकऱ्यांना अजून काहीच समजत नव्हतं. दरवाजा उघडताच त्यांच्या डोळ्यावर विश्वास बसेना. काही तरुण हातात ग्लोव्ज, टेबलावर रंगीबिरंगी पावडर व द्रव बर्फाच्या लाद्या, बाटल्या, नळीनं जोडलेली इलेक्ट्रिक उपकरणं. एक जण बाटली उचलून खाली ओतू लागला. दुसऱ्यानं मोबाईल फोडला. थांबा, काहीतरी गडबड आहे असं म्हणत गावकरी यांनी थेट पोलिसांना फोन केला. थोड्याच वेळात सायरनचा आवाज घुमला. नेरळ पोलीसचे पथक घटनास्थळी आले. अधिकारी शिवाजी ढवळे स्वतः पुढे होते. घरात शिरतात त्यांच्या डोळ्यावरही विश्वास बसत नव्हता. एवढं छोटं पडकं घर, पण आत मात्र जणू रासायनिक प्रयोगशाळा तयार होती. 5 तरुण, 5 वेगवेगळ्या कोपऱ्यात. एका कोपऱ्यात लॅपटॉप, दुसऱ्यात मोठा वजन काटा आणि कोरड्या सिमेंटच्या गोण्या. प्रत्येक ठिकाणी काहीतरी चालू होतं. वाफ, द्रव, गंध. पोलिसांनी सगळ्यांना पकडलं. एक जण ओरडला, साहेब आम्ही काहीच चुकीचं करत नाही, फक्त प्रयोग करत आहोत. पण पोलिसांनी काही क्षणात सगळं ताब्यात घेतलं. जप्ती झाल्यावर समोर आलं, मोबाईल, रसायन, गोण्या, नोंदी, सगळं नीट तपासल्यावर दिसलं हे काही साधं काम नाही. ही होती MD ड्रग्ज बनवण्याची रासायनिक प्रक्रिया. पोलिसांनी घटनास्थळ सील केलं. फॉरेन्सिक टीम बोलावली गेली. गावात चर्चा सुरू झाली. हे लोक करोडपती असून इथं काय करत होते? मागड्या घड्या घेऊन शेतात यायचे म्हणजे काहीतरी मोठं आहे. गावकरी शॉक झाले होते. त्यांनी ते घर पाहिलं आणि दुसऱ्या दिवशी सांगितलं, आपल्या गावात एवढं मोठं गुन्हेगारी चाळ चालू आहे, आपल्या लक्षातच आलं नाही. पुढच्या चौकशीत उघड झालं, त्याच्यातील एक तरुण डी-फार्मसी झालेला होता. त्यानं त्या रसायनाचं मिश्रण बनवण्याची पद्धत शिकली होती. मुंबईतील एका टोळीशी संपर्क होता. इथून तयार होत होता तो फेक ड्रग मुंबईत जात होता. पोलिसांनी सांगितलं, हे फक्त एक घर नाही, हे ड्रग्ज निर्मितीचं केंद्र होतं. गाव हादरलं. लोकांनी एकच प्रश्न विचारला, आपल्या शेतात, आपल्या भूमीत असं कसं घडलं? त्या रात्री ताडवाडी गावात झोप लागली नाही. प्रत्येक जण विचार करत होता. महागड्या गाड्या, गाड्यांमध्ये येणारे करोडपती लोक पडक्या खोलीत का जमायचे? उत्तर एकच होतं, त्या खोलीत तयार होतं मृत्यूचं रसायन, MD ड्रग. देश हादरला, गाव हादरलं, आणि आता सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न, पुढचं केंद्र कुठं असेल?